आणि बर्थडेला वगैरे किंवा तुम्हाला स्वतःसाठी देखील घेऊ शकता. एकदम युनिक पीस आहे, जबरदस्त मजा येत असते. साडी बघा, खतरनाक लुक, जबरदस्त आणि खरंच खूप सुंदर आहे. हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा आणि विरांगणा साडीच्या या नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. काय स्पेशल आहे? नवीन आहे कॅटलॉग. रक्षाबंधन आलंय ना, रक्षाबंधन स्पेशल, गणपती स्पेशल. तुम्ही मॅचिंगची ऑर्डर देऊ शकता. तुम्ही किती पण पीस बोला, 100 बोला, 200 बोला, 300 बोला, पाहिजेत तेवढे तुम्हाला आणून देईल. सिंगल कलर मॅचिंग, किती पण पीस, कॅटलॉग पीस. आणि कॅटलॉग कुठला आहे? टीएमचा कॅटलॉग आहे. वॉल फॉर फिजा, जबरदस्त. तुम्ही वस्तू बघाल ना, एक वस्तू खतरनाक वस्तू आहे. नुसतं फोटो भारी नाही आहेत, फोटो नाही तर साऱ्या पण भारी आहेत. साऱ्या तुम्ही बघाल ना, साऱ्या या बघा, साऱ्या कशा आहेत. आता इथं फोटोन तुम्हाला समजणार नाही वस्तू काय आहे, कारण कसं आहे की सहज समजेल आवडी सोपी वस्तू मी विकतच नाही. ही बघा वस्तू, कपडा, त्याचा कटवर्क, त्याचं काय बोलतात ते युनिकनेस, काय युनिकनेस आहे ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पूर्ण कॅटलॉगच दाखवणार आहे. तर चला, म्हणजे आता 1 बाय 1 पीस दाखवायचं. तर हे बघा, हे असे एवढे पीस येणार आहेत. आता हा 9 पीसचा कॅटलॉग आहे. या 9 पीसच्या कॅटलॉग मध्ये हा पीस फक्त जो फिजा 417 हा एक नाही आलेला आहे, तर तो उद्या येणार आहे. पण आता मी ब्लॉग शूट करतोय, तर माझ्याकडे 8 पीस आहेत हे, तर मी 8 पीस तुम्हाला दाखवून देतो 1 बाय 1. ऑर्डरचे तर खूप आलेत, खूप विकले, पण मी आता शूट करतोय तर तुम्हाला एक दाखवतो. मी पहिला पीस कोणता दाखवू? तर पहिला मी तुम्हाला दाखवतो हा पीस. जबरदस्त पीस आहे, एकदम युनिक. आणि तुम्ही साडी बघाल ना, ही बघा, एकदम युनिक पीस आहे. हे बघा, खरंच खूप सुंदर, खूपच मस्त वाटत आहे. आणि तुम्हाला मी हा ओपन करून दाखवतो. तुम्ही बघाल ना ही पूर्ण साडी. हा बघा पीस, असे कॅटलॉग पीस वापरा. कपडा बघा, शिफॉनचा कपडा आहे, जबरदस्त, एकदम जबरदस्त. बारीक फुलं, सगळी बाहेरच्या शिवल्यान, आणि म्हणूनच ती भारी वाटतात. खूप सुंदर. आणि हा बघा, हा पण असा एक्स्ट्रा पॅच आहे. पॅच म्हणजे पॅच नाहीये, डिझाईन ही देखील आहे. त्याच्यानंतर प्लेट साईडला काय आहे, तर प्लेट साईडला अशी ही बॉर्डर आहे. ही बॉर्डर झाली. त्याच्यानंतर ब्लाऊज पीस बघा, ब्लाऊज पीस पण एकदम मस्त आहे. हा बघून घ्या तुम्ही ब्लाऊज पीस, खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि खूप मस्त, खूप छान वाटतोय. हा बघा, एकदम युनिक. आणि कपडा तुम्ही बघाल ना, एकदम सॉफ्ट कपडा आहे. ही अशी साडी तुम्ही गिफ्ट करू शकता रक्षाबंधनला आणि बर्थडेला वगैरे, किंवा तुम्हाला स्वतःसाठी देखील घेऊ शकता. एकदम युनिक पीस आहेत, जबरदस्त. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पीस दाखवतो मी. तर पुढचा पीस कोणता दाखवतो? तर पुढचा पीस दाखवतो तुम्हाला आम्ही व्हाईट पीस. व्हाईट म्हणजे सफेद, पांढरा कलर तुम्हाला दाखवतोय मी. हा बघा, खरंच एकदम युनिक, एकदम डिसेंट, प्रीमियम क्वालिटी, आणि खरंच लुकवाईज एकदम रिच आहे, खूपच सुंदर आहे. बॉर्डर वगैरे एकदम भन्नाट आहे. आणि खरंच हा शपथ काय साडी वाटते. 1750 रुपये किंमत असणार आहे साडीची, आणि पैसा वसूल आहे साडी. अशा साड्या असल्या ना की मला व्हिडिओ बनवायला मजा येते, कस्टमरला विकायला देखील मला मजा येते, आणि अशा साड्या कस्टमरला दाखवायला देखील मला मजा येत असते. ही बघा साडी, बघा, खतरनाक लुक, जबरदस्त, आणि खरंच खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर ही बघा, आता ही साडी आहे. तर प्लेट साईडला काय आहे ते पण दाखवतो, एकदम खाली नाहीये. हे बघा, हे इथे ना, हे बघा, ही असे हे मोती टाईप लावलेले आहेत, आणि हे देखील खूप मस्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी साडीचा ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस पण युनिक आहे. हा बघा, हा ब्लाऊज पीस आहे, प्रिंटेड डिजिटल प्रिंटचा ब्लाऊज पीस. तिथे थोडेसे हे, याला काय बोलतात ना, ग्लिटर टाईप, ते आहे. त्याच्यानंतर हा प्लेन कपडा देखील आहे ब्लाऊज पीसचा, आणि प्युअरचा आहे हा कपडा. त्याच्यानंतर इथे हे दोन्ही साईडला हातांना हे मोती देखील लावलेले आहेत. अशा युनिक साड्यांसाठी विरांगणा साडीच ओळखलं गेलं पाहिजे.
हीच माझी इच्छा आहे आणि हेच माझं म्हणजे ध्येय आहे. कारण कसं कॉमन वस्तू तुम्हाला जाम ठिकाणी भेटतील आणि जिथे 10 रुपयाला रुमाल नाही भेटत तर लोक 10 रुपयाला साड्या विकायला लागली. कशासाठी? गिराईक खेचायसाठी. मी त्या गोष्टी करतच नाही, मी डायरेक्ट सांगतो. आणि ते 10 रुपयाला ज्यांना साड्या पाहिजे पट्ट्यांना ती गिराईक करायची आहेत मला सांगा तुम्ही. असं म्हणून मी त्या तशा काही ना काही ऍड लावितच नाही. कारण जेणेकरून कसं आहे तर मग ती 10 वाली साडी घ्यायला येतात आणि परत आपल्याला 150 रुपयाचा त्रास देतील, तर मग नको. त्यापेक्षा काहीतरी युनिक पीस विका. चांगले चांगले कस्टमर आपल्याकडे आले पाहिजेत. रॉयल एंट्री झाली पाहिजे. कपडा बघा एकदम सॉफ्ट कपडा, एकदम युनिक वस्तू. म्हणजे काय तुम्ही बघाल, ही बघा, अरे बाबा बाबा, हे बघा कसे लावले आहेत. इकडे बघा, इकडे बघा, खूप सुंदर, खूपच जबरदस्त. हे बाहेरून सगळे आणि लावलेच नाही, चिपकवले नाही, शिवलेले आहेत ते. खूप सुंदर आहे खरंच. इकडे बघा, बाबा बाबा बाबा, बघ पदराला बघ, हे बघ कसं. अरे असं यो हँडवर्क आहे ना, योच मला पटतं. म्हणून मी ना या साड्या वगैरे इकडे बाबा बाबा बाबा, इकडे तर मज्जाच आहे. हे मला काय बोलतात, ह्याला बोलतात ना, मी आता विसरलो तो शब्दच विसरलो, पाटली पल्लू टाईप. इकडे बघा पाटली पल्लू टाईप दिसतंय, पण फोटोन तर काहीच समजत नाही. फोटोमध्ये लक्षात नाही येते. तुम्ही साडी बघा डायरेक्ट, कलर बघा, बॉटल ग्रीन, जबरदस्त. बॉर्डर देखा, बॉर्डर पण बघा आणि ही फुलं देखील बघा, सगळी बाहेरच्या. इकडे बघ, इकडे बघ कशी शिवल्यान. असं माझं पण तोच म्हणणं, डायमंड बिमंड जबरदस्त. प्लेन ब्लाउज आहे, बॉर्डर आहे. आता बाकी सगळं तुमचे टेलरच्या हाताने. टेलर चांगला आहे ना तुमच्या जवळ? हा, टेलर चांगला पाहिजे. आता तुम्ही मला साडीचं द्याल 1750 रुपये आणि नंतर टेलर काहीतरी गडबड करेल तर मग बाबा भाऊ टेलर मला नाही लोक गिराका म्हणजे असं गारानं लावतात. पण काही टेलर असं असतात ना, त्यांना कस्टमरचं ते मापगावलेलं असतं ना, ते परफेक्ट शिवतात. असं म्हणजे कसं आहे की जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये एक्सपर्ट पाहिजे. आणि इकडे बघा साडी, अरे तो फोटो परला, जाऊ दे, चला परू दे. तर इकडे बघा साडी, बघा साडी बघा, लक्ष द्या लक्ष द्या. पॅच पॅच पॅच, डायमंड डायमंड डायमंड, जबरदस्त. ब्लॅक कलर सगळ्यांचा फेवरेट, खूप छान साडी. म्हणजे काय तुम्ही बघाल, विरांगणा साडीज मध्ये तुम्ही साडी बघण्यासाठी याल किंवा घेण्यासाठी याल तर तुम्हाला कॉमन वस्तू नाही भेटणार, नाहीच भेटणार कॉमन वस्तू. खरंच एकदम युनिक आहे साडी, मला खूप आवडली. जबरदस्त ही वस्तू बघा, म्हणजे कशी ते जे डिझायनर आहे त्यांची विचारसरणी कुठल्या लेवलला असेल. जसं काही धबधब्याच्या बाजूला बसले आणि तेव्हा विचार करताना या गोष्टी सुचल्या असतील, या डिझाईन सुचल्या असतील त्यांना. इकडे बघा, अरे बाबा बाबा बाबा, जबरदस्त. प्लेट साईड बघा, जबरदस्त. अशीच वस्तू पाहिजे. आता मी का नाही 100 पीस इकीन ब्लॅक वालं, जबरदस्त. अशा युनिक वस्तू. ब्लाऊज पीस बघा, ब्लाऊज पीस 1 मीटरचा ब्लाऊज पीस, अरे बाबा यो गल्ला. इकडे बघा, हे आहे स्लीव्स पण दिले आणि 1 मीटरचा ब्लाऊज पीस, खतरनाक पीस. अशा साड्या म्हणजे अशा साड्यांसाठी विरांगणा साडीज ओळखलं जातो. आणि माझी चॉईस तुम्ही बघा, मुळात काय महत्वाचं आहे की माझी चॉईस, माझी टेस्ट कशी आहे आणि मी तुम्हाला काय दाखवतोय, काय विकतोय. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही ऑनलाईन शॉपिंग अख्खी दुनियांच्या करा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण घेतो ना, आणि त्याच्या आधी आपण जे पैसे देतो ना, ते कुठल्या वस्तूचे पैसे देतोय समजतं का तुम्हाला मला काय बोलायचं आहे. आपण काय घेतोय आणि कशाचे पैसे पे करतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर चला, ब्लॅक पीस बघितला आपण, आता हे झाले. तर आता काय दाखवू तुम्हाला, हा बघा, हा पीस पण सुंदर आहे. खतरनाक. म्हणजे काय तुम्हाला सांगू, चॉईस कशी असावी, चॉईस अशी असावी. काय समजतं या फोटोमध्ये सांगा, काय समजतं या फोटोमध्ये? नाही समजत तरी पण मी कशा मागवतो साड्या तुम्हाला सांगतो. 5 वर्ष झाली माझ्या शॉपला, पूर्ण 5.5 वर्ष पण झाली असतील. मी अजूनपर्यंत सुरतला पाऊल नाही दिला. माझ्या शॉपच्या ओपनिंगच्या आधी गेलतो ना, तेव्हा तर सांगू तुम्हाला मला कसं म्हणजे फसवलेला. त्यामुळे मी सुरतला जात नाही. माझे ऑनलाईन कमिशन एजंट्स असतात, त्यांना मी कमिशन देतो आणि ह्या वस्तू मागवतो फोटो बघून. असं म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे फोटोमध्ये कसं समजतं, तो नॉलेज कसं येतं. वस्तू बघा, इकडे बघा काय वस्तू आहे बघा, पूर्ण थ्रेड वर्क, बटन्स, हे बघा, हे सगळं बाहेरच्या शिवल्यान, चिटकवलं विटकवलं नाही फुला. इकडे बघा शिलाई दिसते नाही. असा तोच विषय. मुलात काय विषय, बापरे हा काय यो ब्लाऊज पीस. म्हणजे अशा वस्तू, ब्लाऊज पीस जबरदस्त.
हा बघा ब्लाउज पीस, खूप छान ब्लाउज पीस आहे आणि खूप सुंदर आहे ब्लाउज पीस आणि एकदम युनिक आहे. साड्या तुम्ही बघाल ना खरंच, इकडे बघा प्लेट साईडला, अरे बाबा पूर्ण भरलेलं आहे. यो बघा यो बघा यो बघा, अख्खा भरलेला आहे. फक्त 1750 रुपये आणि तुम्हाला देणार 1750 ला नाही मी ही साडी, 1550 ला देणार आहे. तेव्हा तो पण टेन्शन घेऊ नका. बाहेर तुम्ही जा होलसेलच्या शॉपमध्ये पण तुम्हाला नाही पीस 1650 ला भेटणार ना तर फुकाट मी पण 1650 ला बाहेर आणि आपल्याकडे फक्त 1550. अशा वस्तू जबरदस्त, प्रीमियम क्वालिटी, प्रीमियम टेस्ट आणि खरंच ऑफिसर चॉईस. कलर बघा डिसेंट ना, तो एकदम भडक कलर जे डोळ्यान मोती बनवतील तसा आपली टेस्टच नाही ती असा. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते ही वस्तू, तेव्हा पण फोटोमध्ये काही समजत नाही, तुम्हाला मी डायरेक्ट दाखवता. ठीक आहे, समोर ताई ताई लक्ष द्या इकडे, इकडे तुम्हालाच बोलतो मी. काही समजतं फोटोमध्ये नाही समजत ना, आता तुम्हाला दाखवता विषय येतो. इकडे बघा साडी दिसतं, हे डायमंड दिसतात ना, खास हे डायमंड नाही आहेत, हे डायमंड पेक्षा खास यो कपडा क्रशचा आहे. इकडे बघा, अशी वस्तू नाही तुम्ही घेणार मग कशी वस्तू घेणार आणि कशी वस्तू तुम्हाला आवडणार. टेस्ट एकदम डिसेंट ठेवा, युनिक ठेवा. कलर्स बघा तुम्ही, की माझ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला काय दाखवतोय ना ते कलर्स बघा. इकडे बघा वस्तू, यालाच तर बोलतात म्हणजे चॉईस टेस्ट. अरे बाबा बाबा, इकडे बघा ही फुला, इकडे बघा फुला अशी, मग ही फुलां कशी बाहेरच्या शिवल्यान बघा, एकदम युनिक असं जबरदस्त वस्तू. म्हणजे काय तुम्हाला सांगू मी, बाबा बाबा बाबा, जशी साडी ओपन करशील तशी भारी भारी म्हणजे जामच भारी असं, म्हणजे लय भारी. इकडे बघा, याला बोलतात साडी. आणि अशा वेगवेगळ्या साड्यांसाठी वीरांगणा साडी ओळखला जातो. तेव्हा पटापट ऑर्डर करा. 1750 ची साडी 200 रुपये डिस्काउंट मध्ये भेटणार आहे तुम्हाला 1550 ला. आणि जबरदस्त मटेरियल, क्वालिटी, व्हरायटी, कलर्स आणि नवीन कलेक्शन. रक्षाबंधन गणपतीसाठी स्पेशल. तुम्ही 50 पीस मॅचिंग पाहिजे तरी मी तुम्हाला याच्यामध्ये देईल. या कॅटलॉग मध्ये तुम्ही कुठला पण पीस सांगा मला, 50 काय 100 काय 200 300 तुम्ही मागा बिंदास, नाही देईल तेव्हा मला बोला. इकडे बघा, इकडे कलर बघा, एकदम जबरदस्त नवीन कलर, एकदम युनिक आणि जबरदस्त. तुम्हाला साडी दाखवतो ना मी, तुम्ही काय बघाल साडी. इकडे बघा, एकदम युनिक, एक एक वस्तू घेण्यासारखी, बघण्यासारखी आणि सुंदर 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 सुंदर. सगळं हँडवर्क, मेहनतीची कामं. आता का ही सगळी मेहनतीची, म्हणजे अशी ना का आपल्याला मोठी लोक बोलायची पैसा फुकट न भेट, पैसा फुकट न भेट. ते मला आता समजते, पैसा फुकट ना भेट. अख्खा घशाची वाट लागतं माझी. मला किती गरम पाणी ना कधी थंडा पाणी प्यायला लागतं ना माझा मलाच माहिती. इकडे बघा प्लेट साईडला, ताई इकडे बघ लवकर, इकडे बघ कशी फुलात. रास पाऊस पडल्यावर टेड्यानं फुलं येतात ना तशी फुलं आल्या. इकडे बघा जबरदस्त. टेड्यानं म्हणजे तेरडा, शुद्ध भाषेमध्ये तेरडा. आम्ही टेड्डा बोलतो, बाकी मला माहित नाही. म्हणजे आता ते म्हणजे कसं ती बारीक बारीक फुलं ती फक्त पावसाळ्यातच येतात. ब्लाऊज पीस बघा, ऑर्गेन्झा कपडा आहे ब्लाऊज पीसचा, जबरदस्त आणि एकदम सॉफ्ट मुलायम आहे, पूर्ण प्रिंटेड आहे, एकदम युनिक. त्याच्यानंतर आता दाखवायचं राहिले, हा यो एक लास्टचा पीस राहिले ते तुम्हाला मी दाखवता. घ्या चला, यो पण बघून घ्या तुम्ही कसं पीस आहे. कलर बघा किती सुंदर कलर आहे ना, जबरदस्त आणि मस्त कपडा आहे, शिफॉन वाला. आणि तुम्हाला मी साडी दाखवतो. इकडे बघा मस्त आहे, शेडिंग बघा तुम्ही. इकडे खाली डार्क शेडिंग, नंतर मग वरती लाईट शेडिंग आणि फ्लॉवर बघा तुम्ही. म्हणजे डार्क याच्यावर पण फ्लावर भारी दिसतात ना, लाईट याच्यावर पण फ्लावर भारी दिसतात. त्यातल्या त्यात इकडे बघा, हे इथे फ्लावर आहेत ना, इथे सगळं बाहेरच्या हे सगळं लवले आणि धाग्याचा वर्क आहे, मोती आहेत. आणि ब्लाऊज पीस तर तुम्ही काय विचारता. इकडे बघा ब्लाऊज पीस जबरदस्त. हे झालं ब्लाऊज पीस. आता माझ्यावर लक्ष द्या, ब्लाऊज पीस हा पण ब्लाऊज पीस तुम्हाला डबल ब्लाऊज पीस. त्यात तुम्हाला हा बघा डायमंड, मोती, हँडवर्कचा पॅच, म्हणजे एकदम युनिक आहे, जबरदस्त. अशा साड्या तुम्हाला म्हणजे एवढ्या कमी प्राइस मध्ये भेटत आहेत. बाबा बाबा, प्लेट्सला इकडे बघा जरा. हा मम्मीने उलटी धरली साडी, ते कसं मी पण ना जरा गरबारतो. साड्या दाखवता. हे बघा
हे प्लेट साइडला ही असे डिझाईन असे पॅच येणार आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत. कलर देखील खूप सुंदर आहेत आणि खूप छान आहेत. हे बघा मस्तच आहेत सगळे पीस. खूपच छान. हा पदर आहे साडीचा. तर कशी वाटली आजची तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी की हा कॅटलॉग आहे 1750 वाला. तो तुम्हाला भेटणार आहे 1550 मध्ये विरांगणा साडीज मध्ये. आणि तुम्हाला मी एक जो पीस याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे तो मी तुम्हाला दाखवतो. हे पीस उद्या येणार आहेत आपल्याकडे, अवेलेबल होतीलच उद्या. तर तुम्ही बघू शकता प्लेन साडी येईल, जॉर्जेटचा कपडा येईल. इथे हे डॉल्स आहेत आणि डॉल्स ज्या फ्रॉक घातलेत ना ते फ्रॉक बाहेरून आहेत. इथे मोतीचं वर्क येणार आहे मध्ये मध्ये. बॉर्डर एकदम सॉफ्ट आहे. कपडा ब्लाउज पीस डिजिटलचा आहे. आणि तुम्ही साडीचा लुक बघू शकता. कलर देखील बघू शकता. पिकॉक ग्रीन कलर असणार आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. तुम्ही सगळे लोक माझे ब्लॉग बघता, माझे ब्लॉग शेअर करता. माझ्या ब्लॉगला लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.